आज आपल्या या वाघजाळ आश्रमामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आणि जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा असताना या सर्व कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी आझाद हिंद वारकरी परिषद ही एक राष्ट्र स्तरावरची संघटना आहे आणि या संघटनेचे अधिकृत आपण ज्याला नियुक्ती म्हणतो त्या नियुक्त्या या ठिकाणी पदाच्या केलेल्या आहे आणि हे वारकरी परिषदेचं नियुक्तीपत्र देण्याच्या मागचं कारण असं आहे की आपले वारकरी परिषदेनं जास्तीत जास्ती प्रसार आणि प्रचार वारकरी साहित्याचा झाला पाहिजे. आपले मंदिरं आहे, संस्थान आहे, आश्रम आहे, वारकरी शिक्षण संस्था आहेत. आणखीन याच्या भोवती जेवढे काही पारमार्थिक आहे त्या पारमार्थीसाठीचं संवर्धनासाठी परमार्थाच्या वाढीसाठी तुकाराम महाराजच्या म्हटल्याप्रमाणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हे बीज वाढलं पाहिजे नामाचं, धर्माचं पालन झालं पाहिजे, पाखंडी लोकांचं खंडनही झालं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या संघटितपणे आणि एकट्याचा नव्हे खेळ म्हणूनही मेळ मिळविला किंवा संघे शक्ती कलियुगे हे सूत्र आहे. या कलियुगामध्ये संघामध्ये शक्ती आहे. संघ जेवढा तुमचा बळकट, संघटना जेवढी बळकट तेवढा तुम्ही अधिक जोमानं काम करू शकतात आणि पाखंड्याला तोंड देऊ शकतात आणि पाखंडी लोकांचं खंडन करून हेही काम आपण करू शकतो. अशासाठी आपण या वारकरी धर्म परिषदेची नियुक्ती दिलेली आहे. अनेक कार्य आपल्याला यामधून करायचे आहेत. आपला एक संकल्प आहे वारकरी धर्म परिषदेचा, घर तिथं ज्ञानेश्वरी, घर तिथं गाथा, घर तिथं हरिपाठ. हे ग्रंथ घरपर्यंत पोहोचले पाहिजे, माणसा गावापर्यंत पोहोचले पाहिजे. हा एक उपक्रम आम्ही सध्याच हाती घेतलेला आहे, तो चालू आहे, तो आणखीन संवर्धित झाला पाहिजे. डीजेचा काय मुद्दा आहे तुमचा? आणि पुन्हा हा जो डीजे आहे याचे दुष्परिणाम असे होऊन राहिलेले आहे की जमीन सुद्धा हलते, एवढा प्रचंड आवाज त्याचा असतो. एखादा कमकुवत हृदयाचा माणूस जर असेल तर त्याच्या हृदयावर एवढे आघात होता की त्याला झटका येऊ शकतो, त्याचा मृत्यू होऊ शकतो. किंबहुना याच्या बाबतीत आता परीक्षा चालू आहे, पेपर चालू आहे, विद्यार्थ्याचे अभ्यास होत नाही, त्याच्यामध्ये त्यांना व्यत्यय येतो, पुन्हा झोपा बुडल्या जातात, वन्य प्राण्यांना त्रास होतात. अशा डीजेमुळे अनेक प्रकारचे त्रास होतात. ते डीजेवर सुद्धा 10 वाजेच्या नंतर बंदी असली पाहिजे, आमची अशी वारकरी परिषदेची मागणी आहे. आम्ही कीर्तनाच्या बाबतीत बी आमचा नियम असला पाहिजे की 8 ते 10चं कीर्तन असलं पाहिजे. आम्ही जर तुम्हाला तो नियमाचं उल्लंघन करत असू तर आम्ही त्या कायद्यात बसलं पाहिजे. आम्हाला 10ची वेळ जर कीर्तनासाठी दिलेली आहे तर डीजेसाठी सुद्धा आम्हाला 10च्या पुढे कुठलाच डीजे वाजला पाहिजे नाही. हे वारकरी परिषदेची आमची प्रमुख मागणी राहील.